नमस्कार, गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। महसूल सप्ताहाचा शुभारंभ। महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2025 दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे। याचा शुभारंभ पेण प्रांत कार्यालयात आमदार रविशेठ पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी महसूल खात्यात उत्कृष्ट सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गुणगौरव करण्यात आला। त्या अगोदर 31 जुलै रोजी प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांनी प्रांत कार्यालयात पत्रकार परिषद बोलवून सप्ताहामध्ये कोणकोणता कार्यक्रम होणार आहेत त्याची माहिती दिली। 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे, महसूल सप्ताहाचे उद्घाटन, कार्यरत सेवानिवृत्ती अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव व पुरस्कार वितरण, नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहेत। 2 ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या घर व वगळून इतरांचे अतिक्रमण हटविणे। 3 ऑगस्ट रोजी पानंद व शिव रस्त्यावर वृक्षारोपण हा उपक्रम राबविण्यात येणार आहे। 4 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान अंतर्गत विविध ठिकाणी आरोग्य व रक्तदान शिबिरे राबविण्यात येणार आहेत। 5 ऑगस्ट रोजी योजनेअंतर्गत डीबीटी अंतर्गत येणाऱ्या योजनांमध्ये लाभ मिळालेला नाही त्यांना लाभ मिळवून देण्याची मोहीम 6 ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविणे व अतिक्रमण मुक्तीबाबत निर्णय घेण्यात आला आहे। 7 ऑगस्ट रोजी एम-सॅन्ड धोरणाची अंमलबजावणी व साप्ताहिक कार्यक्रमाचा समारोप व अहवाल सादरीकरण करण्यात येणार आहे। या निमित्त पेण तालुक्यात विविध शासकीय उपक्रम, शिबिरे व मोहिमा राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेला तहसीलदार तानाजी शेजार, गटविकास अधिकारी गजानन लेंडी, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, नायब तहसीलदार तुषार कामत, नगरपालिका मुख्याधिकारी जीवन पाटील, अभिलेख कार्यालयाचे प्रमुख अनिल बाविस्कर आदी उपस्थित होते। तर आज शुभारंभ झालेल्या महसूल सप्ताहाच्या वेळी आमदार रविशेठ पाटील यांनी प्रांत अधिकारी प्रवीण पवार आणि तहसीलदार तानाजी शेजार यांचे विशेष कौतुक केले। खेळीमेळीच्या वातावरणात महसूल सप्ताहाचा शुभारंभ झाला। महसूल कर्मचाऱ्यांच्या बरोबर आमदार रविशेठ पाटील यांचा फोटो सेशन झाला। मी खरं म्हणजे तुम्हाला धन्यवाद देतो, कारण आता आपल्या तालुक्याची टीम खरी म्हणजे चांगली झाली असेल, कारण लोकांची कुठं कामं अडत नाही, नाहीतर तलाट्याकडे फेऱ्या मारून मारून तलाठी आज आहे की नाही, ऑफिसला आहे की नाही, त्या ठिकाणी दाखले मिळत नाही, त्या ठिकाणी सातबारा मिळत नाही। परंतु हे आता आपण केलं तर ते लोकांच्या दृष्टीने फार चांगलं असतं। काम करताना परमेश्वर सुद्धा तुमच्याकडे बघत राहतो की विनाकारण कोणाला तरी त्रास द्यायचा आणि विनाकारण नाही, आता मी घरी नाही, मी आता बाहेर आहे, अरे पण तुम्हाला सरकारने पगार दिला आहे, त्या पगाराचा उपयोग आपल्याला करायला पाहिजे। त्या ठिकाणी आपल्याला तो पगार त्या ठिकाणी त्याचा त्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे। आणि म्हणून आज सुद्धा आपल्याकडे आपल्या चेहऱ्यावरती मी बघतोय सर्वांच हे जरा बघण्यात सुद्धा स्वारस्य वाटतं, कारण ह्या ठिकाणी अशी कामं केली तर आपला तालुका पुढे जाईल, आपला जिल्हा पुढे जाईल, आपला राज्य पुढे जाईल, आपला देश पुढे जाईल। आणि हे प्रत्येकाने अंगीकारलं पाहिजे। आपल्याला हे अंगीकारलं तर मला वाटते की महसूल विभाग हा शासनातला फार मोठा महत्वाचा भाग आहे। आणि या महसूल विभागाला खरं म्हणजे आजचे जे मुख्यमंत्री महोदय आहेत फडणवीस साहेब, ते खरं सकारात्मक आहे, त्यांना काम हवं आहे, त्यांची सुद्धा काम करण्याची हातोटी बघितली तर मी आता जवळून बघतो तर ती इतकी बेफाट आहे की ते कधी न थांबताना ते काम मार्गी लावतात। आणि आजचे महसूल मंत्री पण चांगले दिसले, कारण महसूल मंत्र्यांना एवढा अभ्यास असेल मला माहिती नव्हतं, परंतु त्यांचा मी जवळून ज्या वेळेला अभ्यास केला त्यावेळेला महसूल मध्ये त्यांना अभ्यास आहे। आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे
की आपल्याला अशी टीम जर तयार झाली आणि ह्या टीमचा उपयोग जर आपल्याला करायचा झाला तर आपल्याला हा तालुका निश्चितपणे चांगल्या बाबतीत पुढे जाईल. मला तुम्हाला सांगायचं, काही मागच्या टायमाला तहसीलदार होते, त्या तहसीलदारांनी काय काय केलं ते आपल्याला सर्वांना माहिती आहे, सांगायची काही गरज नाही. परंतु त्याच टायमाला मी निर्णय घेतला की अशी व्यक्ती आपल्याकडे असणं दुर्भाग्य आहे आणि म्हणून त्यांना सांगितलं बाबा जा तुम्ही मोकळे व्हा. आणि पण मोकळे झाल्यानंतर शेजारसारखे चांगले कार्य, चांगले अधिकारी, म्हणजे खरं म्हणजे त्यांचा मोठा परिचय नव्हता, त्यांचा परिचय नव्हता सुद्धा मला जे समजलं ठीक आहे. प्राणसाहेबांची सुद्धा पहिला माझा परिचय नव्हता, पण प्राण ते इथं आल्यानंतर काम करतील आणि लोकांना न्याय मिळेल अशा पद्धतीला आज काम चाललेलं आहे. या कामाबाबतीत मी समाधानी आहो. मी समाधानी नुसता नाही तर लोकांची, सर्वसामान्य माणसांची कामं जी आहेत ती मार्गी लागली पाहिजे आणि ही मार्गी लावण्यासाठी परमेश्वराने आपल्याला या ठिकाणी पाठवलेलं आहे. या ठिकाणी वरद आसन सुद्धा परमेश्वराचा आहे आणि म्हणून याचा उपयोग सर्वांसाठी करा. या ठिकाणी मी तुम्हाला धन्यवाद देईन. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.